धन्यवाद. ज्यांचा आवाज आतापर्यंत आपण कॉमेंट्री बॉक्समधून ऐकलात. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा टेनिस बॉल आणि त्याचबरोबर कास पठार टेनिस बॉल क्रिकेटचा आवाज तुषार जांभळे सरांना आता आपण कॉमेंट्री बॉक्समधून ऐकत होतो. शेवटच्या मॅचच्या सुरुवात. पहिला बॉल, बॉलर तयार. पहिलाच बॉल थाय पॅडवरती होता, त्याला फ्लिक केलंय. पहिल्या बॉलवरती आले सिंगल धाव. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगमध्ये एका बाजूला सागर शिंदे आणि दुसऱ्या बाजूला बॅटिंगमध्ये मैदानाच्या आतमध्ये तेजस शिंदे ही जोडी आहे. मयूर शिंदे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. गोलंदाजी मार्गवरती एकनाथ कदम षटक क्रमांक 1 मध्ये आलेले आहेत. एका बाजूला सागर शिंदे ज्यांनी पाठीमागच्या मॅचमध्ये चांगला खेळ केला. एकनाथ कदम यांनी पाठीमागच्या मॅचमध्ये चांगला खेळ केला, परंतु अखेरकार बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. सहजतेने खेळलेला फटका, बॉल सीमारेषा पार. सागर शिंदे यांच्या बॅटमधून आला हा मोठा टोला. सुरू झाला मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या बॅटचा बोलबाला. बॉल सीमारेषा पार. षटकार येतोय. 3 षटकांची मॅच आहे. जो संघ जिंकेल तो उद्या पुन्हा एकदा या क्रिकेट स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी येईल. धावसंख्या भरारी घेते. 7 धावा धावफलकावरती. एकनाथ कदम जे गाडवली गावचे ऑलराऊंडर आहेत, तर एका बाजूला सागर शिंदे जे कोरोशी गावचे आक्रमक फलंदाज. स्ट्रायकरला तयार असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये. बॉल क्रमांक 3. फुल टॉस बॉल समोर खेळलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आले, परंतु झेल होऊ शकलेला नाहीये. अंदाज योग्य बांधू शकले नाही. काही धावा या बॉलच्या पाठीमागे धावून पूर्ण केलेल्या आहेत. म्हणजेच किती धावा, तर 2 धावा. पंच त्या ठिकाणी पाहणी करतायत, कारण समोर जो पोल आहे त्या खांबाला जर बॉल लागला डायरेक्ट तर षटकार आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल लागला तर तो चौकार आहे. त्याच्यामुळे आता पंच त्या ठिकाणी पाहणी करतायत की खांबाच्या बाजूलाच, म्हणजे जो पोल आहे त्याच्या बाजूलाच हा बॉल अडवलेला आहे. लाईटचा पोल आहे. पंच त्या ठिकाणी गेले, पाहणी केली. एकंदरीत ही क्रिकेट स्पर्धा जर आपण पाहिली ना, श्री उतेश्वर चषक 2024 या क्रिकेट स्पर्धेला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार ज्यांच्या वतीने मिळालेला आहे. 25,000 रोख कॅश व आकर्षक ट्रॉफी. रिव्ह्यू घेतलेला आहे. आता क्रिक लाईव्हच्या माध्यमातून पाहिलं जाईल. टेक्निकल ऑपरेटर निखिल आहेत आणि आता प्रत्यक्षात ते या बॉलची पाहणी करतील की कशा रीतीने सीमारेषेलगत बॉल अडवलेला आहे. प्रथम क्रमांकाचा पुरस्कार माजी सभापती पंचायत समिती महाबळेश्वर श्री संजय रामचंद्र गायकवाड साहेब यांच्या वतीने मिळालेला आहे. या क्रिकेट स्पर्धेला मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे. द्वितीय क्रमांकासाठी श्री संतोष बबन शिंदे आबासाहेब नगरसेवक यांच्या वतीने या क्रिकेट स्पर्धेला टी शर्ट सौजन्य विनोद दादा चौधरी नवी मुंबई. आता तिसरे पंच धनंजय कोळी सर मैदानाच्या आतमध्ये जातील आणि प्रत्यक्षात जे काय पाहिलेलं आहे आता ते ऑनफिल्ड पंचांना या ठिकाणी सांगतील. परंतु या क्रिकेट स्पर्धेला विशेष सहकार्य नगरसेवक नवी मुंबई महानगरपालिका चंद्रकांतजी आगोंडे साहेब यांच्या वतीने लाभलेला आहे. त्याचबरोबर या क्रिकेट स्पर्धेला तृतीय क्रमांकाचा पुरस्कार श्री किसन सीताराम धनावडे शिवसागर लेक रिसॉर्ट तापोळा 7,000. विशेष सहकार्य किशोरदा पाटील समाजसेवक नवी मुंबई. त्याचबरोबर या क्रिकेट स्पर्धेला विशेष सहकार्य श्री केशरी प्रसाद मिश्रा अंकल व्यवस्थापक यांच्या वतीने हा पुरस्कार मिळालेला आहे. मैदान व मंडप सौजन्य श्री संजय महादेव उतेकर चेअरमन शिवसह्याद्री पर्यटन सहकारी संस्था मर्यादित वानवलीतर्फे आटेगाव तालुका महाबळेश्वर आणि माजी सरपंच उतेकर वानवली. चला, जो काही निर्णय आहे तो आपण दोन्ही संघांना विनंती करूया की आपण मान्य करा. पंच जे काय निर्णय येतील ते तुम्हाला मान्य करावा लागेल. आणि आता ऑन फील्डला पंच काय निर्णय येतात हेही पाहावं लागेल, कारण महत्त्वपूर्ण मॅच आहे. या क्रिकेट स्पर्धेला विशेष सहकार्य लाभलेलं आहे श्री विजय दादा उतेकर माजी सैनिक यांच्या वतीने. यूट्यूब सौजन्य बबनभाई उतेकर कांदाटी विभाग प्रमुख. त्याचबरोबर रमेश धनावडे विद्यमान सरपंच तापोळा. त्याचबरोबर समालोचन सौजन्य श्री दत्तात्रय नारायण उतेकर यांच्या वतीने विशेष सहकार्य लाभलेलं आहे. त्याचबरोबर या क्रिकेट स्पर्धेला सुभाष भगवान कदम यांच्या वतीने विशेष सहकार्य. सामनावीर चषक अरविंद दादा पवार वकील. त्याचबरोबर दिनेश दादा जाधव मालिकावीरासाठी सहकार्य. फलंदाज पुरस्कार राजेश दादा उतेकर. गोलंदाज पुरस्कार बळीराम दादा उतेकर. क्षेत्ररक्षक पुरस्कार संदेश दादा सुतार यांच्या वतीने. बॉल सौजन्य श्री सचिन मारुती माने आणि भीमसिंग साहेब SB एंटरप्राइजेस यांच्या वतीने. त्याचबरोबर या क्रिकेट स्पर्धेला पंच सौजन्य श्री विठ्ठल राव धनावडे जलसृष्टी ॲग्रो टुरिझम तापोळा. श्री विशाल दादा पार्टे यांच्या वतीने विशेष सहकार्य ॲग्रो टुरिझम.
मांगल्या कॉटेजेस, त्याचबरोबर नाश्ता सौजन्य मोहन श्रीराम घोणे, विधी रिसॉर्ट, विजयभाई शिंदे समाजसेवक दरेगाव, त्याचबरोबर पाणी सौजन्य सचिन रामचंद्र उतेकर, अमित दादा पवार, DTP सौजन्य श्री शांताराम मानाजी उतेकर, रवींद्र प्रकाश कदम, खेळाडू कक्ष प्रदीप बाळू उतेकर आणि सतीश रामचंद्र उतेकर, शिव मोबाईल गॅलरी सीवूड नवी मुंबई, खेळाडू कक्ष क्रमांक 2 श्री किसन भगवान उतेकर, श्री नवनाथ भगवान उतेकर आणि सन्मान चिन्ह सौजन्य कृष्णा भिवाजी पवार आणि गणेश भिवाजी पवार. हे सगळे ऑफिशियल स्पॉन्सर्स आहेत. त्याचबरोबर काही बरेचसे ऑफिशियल स्पॉन्सर या क्रिकेट स्पर्धेला लाभलेले आहेत. निर्णय प्रलंबित आहे, पेंडिंग आहे. आता या ठिकाणी काय निर्णय येईल, प्रत्यक्षात या बॉलच्या पाठीमागे घडलंय काय, जो फटका सागर शिंदे यांनी खेळलाय ना, आता पुन्हा एकदा क्रिक लाईव्हच्या माध्यमातून पाहिलं जाईल की कशा रीतीने हा बॉल अडवलेला आहे. चला, हा षटकार आहे, मॅच सुरू करा. चला, दोन्ही संघांना विनंती करूया की पंचांचा जो काय निर्णय आहे त्याचा सन्मान आपल्याला करावा लागेल. पहा, गाडवली संघ तुम्हाला सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करायची, याची आपण दक्षता घ्या. चला, दोन्ही संघांना विनंती आहे की आपण सामना सुरू करा. याची आपण नोंद घ्या. पंचांचा निर्णय आहे, त्याचा सन्मान आपल्याला करावा लागेल, याची आपण नोंद घ्या. मॅचला पुन्हा एकदा प्रारंभ होईल. गाडोली संघ आपल्या सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करायची आहे. वेळ आपल्यासाठी थांबणार नाहीये, त्यासाठी आपण सहकार्य करा. चला, दोन्ही संघ आपण पुन्हा एकदा मॅचला प्रारंभ करूया. तुम्ही पाहत आहात उत्तेकर वानवली गावची क्रिकेट स्पर्धा, श्री उतेश्वर चषक 2026. आजच्या दिवसातला शेवटचा सामना. एका बाजूला गाडवली संघ आहे तर दुसऱ्या बाजूला यंगस्टर कुरुशी संघ आहे. या मॅचला प्रारंभ झाला आणि टॉस जिंकला होता गाडवली संघाने. सांगितलं की आम्ही बॉलिंग करतोय, गोलंदाजी करतोय. बॅटिंगसाठी कुरुशी टीमला आमंत्रित केलेलं आहे आणि बॅटिंग करताना आतापर्यंत धावा या टीमने किती बनवलेल्या आहेत तर तब्बल 13 धावा आतापर्यंत बॅटिंग करताना बनवलेल्या आहेत. सागर शिंदेची बॅट मैदानाच्या आतमध्ये तळपली. ही एक जमेची बाजू आहे. गोलंदाजी मार्गवरती षटक क्रमांक 1 मध्ये खेळ जर आपण पाहिला तर एकनाथ कदम यांनी तब्बल 2 मोठे फटके आतापर्यंत खर्च केलेले आहेत. पुन्हा एकनाथ कदम तयार.
लालसा दिली, लोअर फुल टॉसचा बॉल, शॉर्ट स्क्वेअर लेगला खेळाडू आहेत, सिंगलच मिळेल आणि याच्यावरती समाधान मानावं लागेल. आयुष्यामध्ये काही गोष्टी अशा असतात ना की त्याच्यावरती आपल्याला समाधान मानावं लागतं. इथे मानलेलं आहे दोन्ही फलंदाजांनी. सिंगल मिळाली आहे. शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 14, 0 गडी बाद. स्ट्रायकर एंडला मयूर शिंदे. बॅकफूट वरती गेले, पॉइंटच्या डोक्यावरतून बॉलला ढकललंय, जागा बनवली आहे, बॉल निघालाय आता सीमारेषेच्या दिशेने. क्लासिकल अंदाजामध्ये खेळलेला एक फोटोजेनिक स्ट्रोक होता कुरोशी गावच्या मयूर शिंदे यांच्या बॅटमधून आलेला एक अफलातून चौकार. पायांचा वापर, टायमिंग प्रॉपर, बॉल सीमारेषेच्या पलीकडे. काय फटका खेळलाय. मैदानाच्या आतमध्ये मयूर शिंदे पदल आली त्याचा वापर करत पुढे आले, पिकअप स्ट्रोक खेळला आणि बॉल पाठवला सीमारेषा पार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 6 षटकार. पहिल्याच ओव्हरमध्ये पॉवर प्ले तोड बॅटिंग केली आहे आणि पॉवर प्ले दोन्ही फलंदाजांनी तोडून काढलाय आणि बॅटिंग करताना बनवलेली आहे धावा 24. नो लॉस. टीम यंगस्टर कुरोशी प्रथम बॅटिंग करताना. बॉलर तयार. छोट्या उसळीचा बॉल आणि इथे ऑन साइडला खेळलाय. सिंगल धाव इथे मिळेल या बॉलच्या पाठीमागे. निकेश ओव्हर नंबर 2 मध्ये आलेले आहे. टीम गाडवली या टीम कडून या षटकासाठी. पहिल्या ओव्हरमध्ये तर ओसांडून धावा खर्च केलेल्या आहेत. आता टीम गाडवलीला कमबॅक करावं लागेल. निकेश यांनी पहिला बॉल तर चांगला टाकलेला आहे, मनोबल वाढवणारा आहे. आज याच प्रकारची धारदार गोलंदाजी करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. बॉल क्रमांक 2 गाडवलीचा निकेश पुन्हा तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. फटका समोर खेळलाय. मयूर शिंदे यांनी बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी फटका आहे कडक. बॉल देतोय सीमारेषेच्या पलीकडे धडक. षटकार. काय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग केली मयूर शिंदे. पाठीमागच्या मॅच मध्ये रनआउट झाले होते, परंतु या मॅच मध्ये स्ट्रायकर जोडीमध्ये आलेले आहेत. दुडगूस घातलाय, धुमाकूळ घातलाय, धिंगाणा घातलाय मोठ्या फटक्यांचा. एका बाजूला निकेश पुन्हा गोलंदाजी मार्गवर तयार होतील. जीवनात प्रत्येक वेळेस सुरुवात ही शून्यातून नसते, तर कधी कधी ती अनुभवातूनही असते. निकेशची सुरुवात आता अनुभवातून आहे. बॅकफूट वरती गेले, पंच केलाय, समोर खेळाडू बॉलच्या खाली. ओमकार माने आले होते. झेल होऊ शकलेला नाहीये. जीवनदान मिळतंय. जिंदगी मोके कम और धोके ज्यादा देती है. माणसाला ठेच ही पर्वताने नाही तर छोट्या दगडानेच लागते. आयुष्यामध्ये चुका या पेन्सिली सारख्या असाव्या ज्या खोड रबरने खोडता येतील. या चुका टाळाव्या लागतील गाडवली संघाला. कॅचेस विन द मॅचेस. पकडो कॅच जीतो मॅच. पकडा कॅच जिंका मॅच. पुन्हा बॉलच्या मेरिट पर्यंत गेलेत, परंतु काय फटका खेळलाय. नेत्रदीपक फटका. मैदानाच्या आतमध्ये कुरोशीचा सागर शिंदे खेळतोय. एका पायावरती हा खेळाडू पुढे जाऊन उभा राहिला आणि पहा एका पायावरती उभा राहत खेळलेला फटका.
वाकाडण्याजोगी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली आहे. एका विशिष्ट स्थितीमध्ये जाऊन खेळलेला फटका. रिप्ले टेलिकास्ट पुन्हा पुन्हा पाहावासा फटका खेळलाय. सागर शिंदे समुद्राच्या लाटांप्रमाणे बॅटिंग सुरू आहे, परंतु एका बाजूला धारदार गोलंदाजीचे वार निकेशला करावे लागतील. भेदकता आहे, प्रत्येकाकडे क्षमता असते. आता त्या क्षमतेचं चांगलं सादरीकरण करावं लागेल. शेवटचे काही बॉल शिल्लक. आता हा बॉल पाहावं लागेल. धाव घेण्याचा प्रयत्न. मयूर शिंदे जोखीम घेत आहेत, परंतु आता धाव मिळालेली आहे. म्हणजे जो प्रयत्न मयूर शिंदे यांनी चालवला तो आता पूर्ण होतोय. एकच धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळेल. वाईड +1 अशा 2 धावा या बॉलच्या पाठीमागे आपण स्कोर बोर्ड मध्ये जोडूया आणि स्कोर बोर्डला पुढे नेऊया. टीमची टोटल धावसंख्या आहे 40 धावा. यंगस्टार कुरोशी बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुढे निघून आले. समोर अप्रतिम लाजवाब फटका. मोठ्या दिलेरीने खेळलेला फटका सीमारेषा पार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4. येतोय तो चौकार. काय फटका खेळलाय. दोन्ही फलंदाजांनी पायांचा अगदी बॅटिंग करताना वापर योग्यच केलाय. बॉलच्या मिनिट पर्यंत सहजतेने पोहोचले. बॉल पाठवला सीमारेषा पार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4. पुन्हा एकदा पुढे सरसावलेले आहेत खेळाडू. बॉलच्या खाली लांबी पडली कमी. मयूर शिंदे यांना जावं लागेल आता माघारी. चव्वेचाळीस वरती 1-2 षटकांचा खेळ संपलेला आहे. शेवटच्या ओव्हरचा खेळ बाकी आहे. चला कुरोशी टीम बॅट्समन धावत पाठवा, कारण गाडोली संघाला सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करायचे. आपण घाई करा. बॉलर तयार. अंतिम षटकाला सुरुवात. सरळ बॅटने खेळलेला हा फटका एकनाथ कदम यांच्या हातामध्ये विसवलाय बॉल. धक्का क्रमांक लागलाय हा दुसरा यंगस्टार कुरोशी या टीमला. सागर शिंदे माघारी. तेजस शिंदे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. आता पुढील बॅट्समन क्रमांक 4 वरती येत आहेत. क्षितिज शिंदे आणि तेजस शिंदे ही जोडी आहे. निकेतन ओव्हर नंबर 3 मध्ये या षटकामध्ये आलेले आहेत. शेवटच्या काही बॉलचा केस शिल्लक आहे. बॉल निघाला मिड विकेटला. एकनाथ कदम यांच्या हातामधून झेल निसटलेला आहे. इथे झेल होऊ शकलेला नाहीये, परंतु फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये होतील रनआउट. चला येणाऱ्या फलंदाजाला विनंती करूया आपण घाई करा. परंतु मित्रांनो उद्याचा पहिला बॉल जो आहे ना तो अगदी पडणार आहे टाइम टेबल प्रमाणे 8:30 ला घावरी आणि संघर्ष वेळापूर. आपल्याला रिपोर्टिंग करावी लागेल 8:15 ची. आपण नोंद घ्या. आणि 8:30 ला आपला सामना सुरू होईल.
आता बॉल निघाला सीमारेषेच्या पलीकडे, या फटक्याची झलक, वाढतंय धावफलक, बॉल सीमारेषा पार, षटकार. बॉल हवेत, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, विकेटचं पतन, खेळाडू बाद. बॉलर तयार. आठव्या बॅटने खेळलेला फटका समोरच्या बाजूला, एक सिंग. ओ इथे पहा थोडीशी गडबड होते, बॉलची फेकी केली जाईल, परंतु इथे या बॉलच्या पाठीमागे फलंदाज रनआउट होतील. पहिला डाव आता या ठिकाणी समाप्त होतोय आणि पहिल्या डावामध्ये बॅटिंग करताना यंगस्टर क्रोशेने किती बनवलेले आहेत? 55 धावामध्ये 56 धावा बनवायच्या आहेत गाडवली संघाला येणारे 18 बॉलमध्ये. चला यंगस्टर कुरोशी फिल्डिंग लावा, गाडवली संघ बॅटिंग ऑर्डर लगेच पाठवा. सायंकाळचे वाजलेले आहेत आता 6:31 होत आहेत. 15 मिनिटाचा डाव बाकी, आपण घाई करा, अंधार लवकर पडतो त्यामुळे आपण थोडीशी घाई करूया. उद्याचा पहिला सामना आपण पुन्हा एकदा अनाउन्स करूया. घाऊरी आणि संघर्ष वेळापूर 8:30ला टाइम टेबल प्रमाणे तुमचा सामना सुरू होईल. 8:15ला तुमचा टॉस होईल, याची आपण नोंद घ्या, त्यासाठी आपण रिपोर्टिंग करा. ठीक 8:30ला तुम्हाला रिपोर्टिंग करावी लागेल, याची आपण नोंद घ्या. टीम घाऊरी आणि त्यांच्या विरुद्ध संघर्ष वेळापूर, खरोशे आणि आवळणला देखील वेळेवरती यावं लागेल, याची आपण नोंद घ्या. आता सेकंड इनिंगला होईल सुरुवात. 56 धावांचं टार्गेट आहे, हे धावसंख्येचं गुणोत्तर आहे सेकंड इनिंगसाठी. आता मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर जोडीमध्ये कुणाला पाठवलं जाईल? 56 धावसंख्येचा डोलारा इथे सांभाळायचा आहे. एका बाजूला पाठलाग, दुसऱ्या बाजूला बचाव. छप्पन धावांचं टार्गेट. वाटचाल परंपरेची, परंपरा भव्य दिव्य स्पर्धेची. कुंभमेळा क्रिकेटचा संघर्ष, चेंडू आणि बॅटचा. स्ट्रायकर जोडी आली आहे 56 धावांचा पाठलाग करण्यासाठी. षटक क्रमांक 1 ला होते सुरुवात. बॉलर तयार. पहिला बॉल, पहिलाच बॉल वेगाने टाकलेला आहे गोलंदाज सुजलने. अंपायर कॉल वाईड. एका बाजूला निकेतन, एका बाजूला एकनाथ कदम. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. आज या जोडीला चालावं लागेल, आज या जोडीला लढावं लागेल. आज नावाप्रमाणे बॅटिंग करावी लागेल. 8व्या बॅटने टॅप केलाय, सिंगल मिळते. 2 बॉलचा खेळ संपलेला आहे. प्रत्येक बॉल वरती मोठा हिट कशा प्रकारे मारता येईल ना, याचाच प्रयत्न करावा लागेल. या स्पर्धेमध्ये एकनाथ कदम चांगल्या फॉर्म मध्ये आहेत, त्याच फॉर्म मध्ये आज बॅटिंग करावी लागेल.
56 धावसंख्येचा डोंगर जर पोकरायचा आहे ना तर आज एकनाथ कदम यांची बॅट तळपणं महत्वाचं आहे. 8 बॅटने खेळण्याचा प्रयत्न परंतु सुजल मुभा देत नाही. एक युवा भेदक गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपली युवाची हवा दाखवताना यंगस्टर कुरोशीचा सुजल. आतापर्यंत सुजल 12व्या खेळाडूचं काम करत होता. मैदानाच्या आतमध्ये गेला, चांगली गोलंदाजी केली, फुलटॉसला समोर खेळलाय, बॉल सीमारेषा पार, धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4. मॅच आता सुरू केली आहे. एकनाथ कदम यांचा 8व्या बॅटचा वार. एकनाथ कदम यांना आज याच प्रकारची बॅटिंग करावी लागेल. 56 धावसंख्येला प्रत्युत्तर द्यायचं आहे. सुजलने पहिलाच मोठा फटका खर्च केलाय. आतापर्यंत तब्बल 3 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे 5. सुजल पुन्हा तयार. हो, 8व्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॉल डॉट आलाय. धाव आता मिळायला तयार नाहीये. प्रत्येक डॉट बॉल हा यंगस्टर कुरुशीचा विश्वात्मक आहे, परंतु प्रत्येक मोठा फटका हा बॅटिंग टीम चा विश्वास वाढवणारा आहे. त्याच्यामुळे मोठे फटके पॉवर प्ले तोडावा लागेल. आक्रमण केलंय, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, बॉल निघाला सीमारेषेच्या पलीकडे. चाहे लंबा हो सफर, चाहे अजब हो डगर, अरे मुश्किलों से डरना क्या, जब मुकाम पाना हो अगर. बॉल सीमारेषा पार, षटकार. काय फटका खेळला होता. ज्या वेगाने बॉल आला ना त्याच वेगाने पाठवून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. सुजल पुन्हा तयार. षटकातले शेवटचे काही बॉल घेऊन समोर एकनाथ कदम यांची बॅट तळपली आहे. हा बॉल ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न, बॉलने घेतला बॅटचा किनारा, मिळाला भाग्याचा सहारा. षटक क्रमांक 1 चा खेळ सुरू असताना धावा बनवलेल्या आहेत 12 धावा. धावसंख्येमध्ये आपण करेक्शन करूया. धावसंख्या आहे 13. याची आपण नोंद घ्या कारण पहिला बॉल वाईड होता. आता इथून पुढे बनवायचे किती आहेत, 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 56चं प्रतिउत्तर देताना बनवलेले आहेत धावा 13. 43 ची गरज. येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये कमीत कमी ओव्हरच्या पाठीमागे 21 बनवावे लागतील. मयूर शिंदे यांचा पहिलाच बॉल वाईड आहे. आता बनवायचे आहेत धावा 42. येणारे बॉल आहेत 12. हर दर्द की एक पहचान होती है, कुछ चंद लम्हों की मेहमान होती है, वही बदलते हैं रुख हवाओं का, जिनके इरादों में जान होती है. आणि हे इरादे तुम्हाला मजबूत ठेवावे लागतील. समोर खेळलाय फटका, खेळाडू बॉलच्या खाली येतील का. ओ, एका हातामध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न शेवटपर्यंत केला. पुन्हा एकदा आपण अनाउन्स करूया. उद्याची पहिली मॅच घावरी विरुद्ध वेळापूर आहे. तुम्हाला 8:30ला यावं लागेल, याची आपण नोंद घ्या. या मॅच मध्ये रंगत वाढवायची आहे तर टीम गाडवल्या चांगली बॅटिंग करावी लागेल. क्षमता या दोन्ही फलंदाजांकडे आहे, गुणवत्ता आहे, प्रतिभा आहे, त्याचं चांगलं सादरीकरण आज करावं लागेल. मिस हिट आहे आणि क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. धक्का क्रमांक लागलाय पहिला. टीम गाडवली या टीमला बिग विकेट गॉन. चला थोडीशी आपण घाई करूया. बॅटर आपण धावत चला.
सागर माने मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. क्रमांक 3 वरती संघ अडचणीमध्ये आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि इथे पहा व्हॉट अ कॅच. धावता झेल पकडलेला आहे आणि हॅट्रिकच्या उंबरट्यावरती मयूर शिंदे येतोय. पहा कमी गतीचा बॉल आणि त्याला फक्त सन्मान देण्याचा प्रयत्न केला परंतु पाच झेल काय पकडलेला आहे. आता हॅट्रिक होईल का हेच पाहावं लागेल. मित्रांनो हॅट्रिक या शब्दाचा उगम हा क्रिकेटमधूनच झाला. 1858 साली H.S. स्टीव्हन्सन यांनी अशा प्रकारची ट्रिक केली होती. 3 विकेट घेतल्या होत्या आणि त्यांच्या ट्रिकसाठी काही फंडांनी फंड जमा केला आणि त्या फंडातून एक हॅट विकत आणली त्यांचा सन्मान करण्यासाठी. आणि हॅट या शब्दासोबत ट्रिक हा शब्द जोडला गेला आणि पुढे जाऊन प्रघात पडला तो म्हणजे हॅट्रिकचा. जीवनामध्ये एकसारख्या 3 गोष्टी झाल्या तर आपण त्याला हॅट्रिक म्हणतो आणि क्रिकेटच्या खेळामध्ये देखील एकसारख्या 3 गोष्टी झाल्या तर आपण त्याला हॅट्रिक म्हणतो. तोच बॉल प्रगतीपथावरती मयूर शिंदे यांचा हॅट्रिकचा बॉल पेस करण्यासाठी बॉल बॅट्समन ओमकार माने. हो यॉर्करचा वार केला होता इथे मयूर शिंदे यांनी. सिंगल मिळाले. असं म्हणतात ना आयुष्याला लागलेली नजरी कष्टाने काढावी लागते आणि इथे तुम्हाला कष्ट ते प्रामाणिक घ्यावे लागतील. सिंगल सोबत स्कोरबोर्ड पुढे जाईल परंतु समीकरणामधलं अंतर काय कमी होणार नाही. समीकरणामधलं अंतर कमी करायचे मोठे फटके खेळावे लागतील. अभी नहीं तो कभी नहीं. कमी गतीचा बॉल आणि तो ओळखला तो पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी जिंदगी के उस मोड़ पे खड़ा हूं जहां जिंदगी हाराना चाहती है लेकिन बीच मैदान में लढना चाहता हूं. ठोकला षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 22 धावा. पुन्हा एकदा पदल आली त्याचा वापर केलाय. क्षेत्ररक्षक जाऊन पोहोचतील का तर नाही. बॉल सीमारेषा पार. धावसंख्या 26 26 धावा. आता बनवायच्या आहेत धावा 30 धावांचं समीकरण शिल्लक आहे. कमीत कमी 5 षटकार तरी मारावे लागतील इथून पुढे. 30 धावांचा खेळ अजून मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये निकेतनची बॅट तळपलेली आहे. चांगली बॅटिंग करतात. मैदानाच्या आतमध्ये एक जमेची बाजू असू शकते परंतु शेवट आता 30 धावांचा खेळ बाकी आहे. येणारी बॉल 6 बॉलमध्ये 5 बाहेर मारावे लागतील तरच गाडवली संघाला हा सामना जिंकता येईल आणि आज ती प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. संघर्ष आज पराकोटीचा करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. या मॅच मध्ये टीम गाडवलीला समोर खेळलाय बॉल. सिंगल मिळेल. 5 बॉल 29 धावांची गरज आहे. रिंकू सिंग सारखा खेळ करावा लागेल. रिंकू सिंग यांनी IPLच्या मॅच मध्ये अशी काय बॅटिंग केली की रिंकू सिंग या नावाला प्रसिद्धी मिळाली आणि आज जर स्वतःला सिद्ध करायचं तर या मॅच मध्ये चांगला खेळ करावा लागेल. प्रसिद्धी मिळवायची तर स्वतःला सिद्ध करावं लागेल. ऑन साइडला खेळलाय. एक टप्पा घेत बॉल चाललाय सीमारेषा पार. धावा मिळतील 4. बनवायच्या आहेत 25 आणि येणारे बॉल 4 बॉल 25 ची गरज. मॅच मध्ये लढावं लागेल. आयुष्य असो किंवा क्रिकेट जोपर्यंत क्रिकेटच्या खेळपट्टीवरती आणि आयुष्याच्या पटलावरती शेवटचा टप्पा पडत नाही तोपर्यंत कधी हार मानू नका आणि ते शेवटच्या श्वासापर्यंत लढावं लागेल. फटका तर समोर खेळला. आता या बॉलच्या पाठीमागे धाव मिळत नाहीये. 3 बॉल 25 धावांची गरज आहे. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आजचा दिवस या ठिकाणी संपन्न होत आहे. सकाळी मान्यवरांच्या शुभाशय ग्रामस्थांच्या शुभाशय या क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला. त्यानंतर या क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झाली. आज 12 संघांनी सहभाग घेतला. त्या 12ही संघांचा मनपूर्वक आभार मानूया. उद्या सहभागी होणाऱ्या 12 संघांना आपण देऊया शुभेच्छा. आज बहुसंख्येने या ठिकाणी उत्तेकर वानवलीचे ग्रामस्थ आपल्याला पाहायला मिळाले. आजही ग्रामस्थ या ठिकाणी बहुसंख्येने आले. उद्याही तुम्हाला या क्रिकेट स्पर्धेमध्ये ग्रामस्थ बहुसंख्येने पाहायला मिळतील. ज्यांनी आयोजन टीममध्ये मेहनत घेतलेली आहे त्यांचे आभार मानूया. ज्यांनी आर्थिक पाठबळ दिलं त्यांचा आभार मानूया. कारण आजच्या दिवसाच्या आता या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये सांगता होईल. क्रिक लाईव्हचा आभार मानूया. पंचांचं पॅनल जोडलंय त्यांचा आभार मानूया. क्रिकेटच्या प्रत्येक घटकाचा आपण आभार मानूया. शेवटचे काही बॉल शिल्लक. आणि अखेरकार हा सामना इथे
पूर्णपणे जर आपण पाहिला ना तर यंगस्टार कुरोशी या टीमने जिंकलेला आहे. हार्ड लक टीम गाडवली